सिसारखेडा पूर्ण नदी या पात्रामध्ये आज या परिसरातील जे वाडीवस्तीवर राहणारे जे नागरिक असतील की सिसारखेड्यामधले काही नागरिक आहे यांच्या वतीने जल आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। नेमका त्यांच्या काय मागण्या आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत काही दिवसापासून मागणी की पूर्णा नदीला पूल झाला पाहिजे। याचं कारण असं आहे की या पूर्णा नदीला कारण पावसाळा जास्त झाल्यामुळं महापूर येतो आणि या महापुरामुळं आमच्या पूर्णा नदीच्या पलीकडं किमान आमचे 500 लोक राहतात आणि त्यांचं जाण्या येण्याचं बंद होऊन जातं। किमान जोपर्यंत पूर असतो तोपर्यंत तिथे त्यांना कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नाही, कारण या बाजूला पूर्णा आहे आणि पलीकडल्या साईडला अंजन आहे। दोन्ही नदीला पूर आला की हे लोक आतले लोक मधीच राहतात आणि बऱ्याच दिवसापासून जे की आम्हाला शाळेच्या बाबतीत असेल म्हातारा एखादा समजा एखादा माणूस बेमार पडला तर त्याला आणण्यासाठी, कारण त्याला त्या माणसाला जर वाचवता येत असेल समजा उपचार करून वाचवता येते, मात्र त्याला आणण्यासाठी आपल्याला ती कुठेही कोणत्या प्रकारचा रस्ता नसल्यामुळं त्या माणसाला त्याच ठिकाणी जीव गमावा लागतो। मागं अशीच घटना झाली की आमचा पूर आला होता नदीला आणि नदीला पूर येताना पूर असताना आमच्या एका बाईला प्रेग्नेंट होती आणि तिची डिलिव्हरीची तारीख आली होती। आम्हाला नाविलाजानं त्या बाईला जीव मुठीत घालून बाजीवर टाकून आम्हाला त्या बाईला या नदीच्या अलीकडे आणावं लागलं। मात्र असे जीव मुठीत घालून धोक्यात घालून आम्ही किती दिवस जगायचं अशी आमची शासनाला मागणी आहे। आणि आता मला असं वाटतं की शासन जर आमच्या मागण्या वेळोवेळी करून जर समजा आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर आम्हाला नाविलाजानं असं इकडे पुरामध्ये वाहून मेल्यापेक्षा आम्ही सर्व गावकरी तहसीलला येऊन त्या ठिकाणी आत्मदान करू। आम्ही स्वतःचं, कारण पाण्यात वाहून गेल्यापेक्षा आम्ही तहसील समोर जिवंतपणे आमच्या अंगावरती डिझेल ओतून आम्ही त्या ठिकाणी सर्वजण मारण्यासाठी तयार आहे। आणि ही आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की याच्यानंतर शासनाने जर दखल घेतली नाही तर याचे परिणाम वाईट शासनाला भोगावे लागतील, एवढी गावकऱ्याच्या वतीनं मी शासनाला इशारा करतो। या आंदोलनामध्ये महिलांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे। आपण बघू शकता की त्या कठाड्यावर काही विद्यार्थी आहेत, काही महिला सुद्धा आहेत। सर्वांचा या ठिकाणी या जल आंदोलनामध्ये सहभाग आहे। काही महिला सुद्धा या ठिकाणी आहे। काय आहे की नेमकी भारत स्वतंत्र झाल्यापासून काय मागणी तुमची? आम्हाला पूल झालाच पाहिजे। पूल पाहिजेच आम्हाला सर, पूल लागतो म्हणजे पाहिजेच आम्हाला पूल। काय परेशानी होऊ लागली? हे सगळंच असं जायची परेशानी, म्हातारे कोतारे बायांनी कसं करायचं, आम्ही कसं काय जायचं? माझं दोन्ही नदीच्या मेळामध्ये शेत आहे, आता मी कसं जायचं तुम्ही सांगा। तुमच्या समोर खाली उतरते मी आता पाण्यामध्ये, कशी जायची? पूर्णाची काय झालेली? मग असंच ना सर, जाता येत नाही येता येत नाही, मग काय करायचं? या जायला काही वाहनच नाही, काही नाही, काय करायचं? तर तुम्ही आता एवढी सोय करा सर आमची, आम्हाला पूल पाहिजे। या जल आंदोलनामध्ये नागरिक आता संतप्त झालेले आहे। अनेक वर्षापासून या ठिकाणी ही समस्या निर्माण झालेली आहे। शालेय विद्यार्थी असतील, रुग्ण असतील, त्याचबरोबर या ठिकाणून भराडी हे त्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाचं एक मोठं मार्केटिंग आहे। शेतकरी असतील, सर्वांना त्या ठिकाणी या रहदारीचा वापर करावा लागतो, परंतु या ठिकाणी अशी गंभीर परिस्थिती झालेली आहे की या ठिकाणी कुठलीही आतापर्यंत प्रशासनानं व्यवस्था न केलेलं आहे। आज या ठिकाणी या ठिकाणी आपला जल आंदोलन करून पुढची दिशा त्यांनी ठरवलेली आहे की जोपर्यंत आमचा हा निर्णय जोपर्यंत शासन लावणार नाही तोपर्यंत आम्ही आता यापेक्षाही कठोर भूमिका घेणार असल्याचं यावेळी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे।